आजीदादांच्या वेगवेगळ्या गुणांची जी आहे ती नेहमीच कौतुक व्हायचं। त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का आजीदादांना स्वच्छता लागायची, मग ते मंत्रालय असो किंवा बारामध्ये असो। याच बारामती विद्या प्रतिष्ठानमध्ये शनिवार रविवार जे आहे ते आजीदादा यायचे आणि यानंतर किती साफसफाई केली याची पाहणी सुद्धा करायची आणि त्याच्या आधी सगळी ही यंत्रणा जी आहे ती साफसफाई लागली असायची। आज सुद्धा सकाळी पहाटेपासून जी आहे ती सगळे साफसफाई करताना या महिला आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या महिलांचा अनेकदा आजीदादांशी संपर्क झालेला होता। खरं तर तुम्ही आज पहाटेपासून साफसफाई करताय, दादांचं निधन झालेलं आहे, दादांचं तुमचं बोलणं व्हायचं, दादा यायची तिथं? हो यायचेत ना, शनिवार रविवार रोज यायचेत आमच्याकडं। म्हणजे त्यांना स्वच्छता आवडती, त्यांना लई स्वच्छता आवडती, निर्मळपण आवडतो त्यांना। त्यांना अशी अजिबात कागद वगैरे काहीच आवडत नाही त्यांना। आम्ही पाहायचो मंत्रालयामध्ये का कागदाचा तुकडा जर दिसले तर दादा ओरडायचे। हो, दादा वरडायचे आम्हाला। कागदाचा तुकडा बाटली वगैरे काही असले ना तरी आम्हाला वरडायचे ते। असे त्यांना स्वच्छताच आवडत होते यांच्या कॉलेजमध्ये। त्याच्यामुळे चालतंय। उलट दादा गेले तर आम्हाला लई वाईट वाटलं, आमच्या अख्ख्या कंपासमध्ये वाईट वाटलं। दादांनी जायला नव्हतं पाहिजे। दादा गेलं तर अख्ख्या कंपासची शानच गेली, आमची वाली शानच गेली, सगळी शान गेली, अख्ख्या कॉलेजची शान गेली। वाईट वाटलं सगळ्यांना, अख्ख्या महिलांना। आमचे दादा म्हणजे लई चांगले होते, आम्हाला लई वाईट वाटतं सगळ्यांना, सगळ्या अख्ख्या महिलांना तर अख्ख्या महाराष्ट्राला। हो, कधी दादांशी आता एवढ्यात कधी तुम्ही पाहिलं होतं दादांशी? कधी? गेल्या परवा दिवशीच आले होते दादा इकडं, रविवारी म्हणजे 3-4 वाजताच आले होते दादा। आम्हाला लई वाईट वाटलं दादांचं, आता गेले तर लई हे झालं। आम्हाला दादांसारखं दुसरं आई वडिलांच्या वर दादा होता आम्हाला सारखं यायचं म्हणलं की आम्हाला लयही वाटायचं, आभार मानायचो आम्ही त्यांचं, लय आम्हालाही वाटत होतं। दादा येण्याच्या आधी सगळा परिसर साफ स्वच्छता करायचो आम्ही, कागद कुठं दिसू देत नव्हतं, दगड कुठं दिसू देत नव्हतं। आम्हाला लय दादा यायचं म्हणलं की आम्हाला इतका आनंद व्हायचा की लय आनंद व्हायचा। पण आता दादा गेले ते आम्हाला काहीच वाटेना। तुमच्या डोळ्यात पाणी आहे? आता काय करायचं, आमचं बापच गेला म्हणल्यावर काय करायचं, करता धरता आमचा माणूस गेला, आम्ही त्यांच्या जीवावर खात होतो। ते नाहीत तर आम्हाला कोणच नाही, आता आधारच तुटला आमचा। दादांसारखा आम्हाला आधार कोणाचाच नव्हता। खूप वाईट वाटतंय, आमचं भाऊ गेला आम्हाला सोडून। ही एक प्रकारची श्रद्धांजली। सकाळपासून तुम्ही सगळा परिसर स्वच्छ करताय? करतोय, सकाळपासून पहाटेपासून करतोय। काय नेमकं असं दादा यायचे त्याच्या आधी तुम्ही सगळे साफसफाई करून ठेवायचं, कचरा दिसू द्यायचा नाही, काय नेमकी तयारी? सगळं स्वच्छ करायचं। आता आपण हास्टू अनावर झालेले आपल्याला पाहायला मिळतात। ह्या सगळ्या महिला कर्मचारी आहेत। अजितदादांची या ठिकाणी एंट्री होण्याच्या आधीच संपूर्ण परिसर जो आहे तो साफ करण्याची जबाबदारी असायची। दादांना एकही कागदाचा तुकडा दिसला नाही पाहिजे याची जबाबदारी ते घ्यायची आणि आज पहाटे 5 वाजल्यापासून जे आहे ते सगळी साफसफाई करताना पाहायला मिळते। एक आगळी वेगळी त्यांच्याकडनं श्रद्धांजली आहे ती दादांना वाहताना पाहायला मिळतात आणि कुठेतरी आमचा बाप गेला अशा भावना ज्या आहेत या महिलांमध्ये होताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सचिन शिंदे, सराज सोने, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।